की 5 वर्ष झालं बैल घेऊन मी. हा मला रेसलला देखील कोणी बैल दिला नाही. हा हा माझं दोन्ही हात पाय बैलांनी मोडले ते एवढा बैल इतरा होता. होय मी स्वतः एकट्याने संघर्ष करून बैल घडवला. हा रोज बैल 4 किलोमीटर एकटा चालवतो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हा बैलाला कोणत्याही प्रकारची रेसल नाही, काय नाही, काय नाही, काय सुट्ट्यामध्ये नाही, काय नाही. हा कोणी बैल मला दिला नाही. मला रेसलला बैल कोणी दिला नाही. हा अक्षरशः मी स्वतः एकट्याने संघर्ष. माझा लहान मुलगा आहे. ये बाळा हा मुलांनी सगळा संघर्ष केला. बैल आता मला मारतो. हा मुलगा गायत पडला बैलाचा तर मारत नाही. ह्या मुलाचा आणि माझा संघर्ष आहे सगळा. त्याकडे द्या बाळा बोल बाळा. काय आज काय बाळा आनंद काय खूप आनंद आहे. शाळेत जातो का कितवीला आहे? 6वीला. जय जवान जय किसान आज बोरजायवाडीच्या मैदानात आहे मित्रांनो. गट सेमी आणि फायनल जबरदस्त गाडी पळाली. बैलाकडे थोडस दाखवा इकडे. बैलाकडे बघितल्यानंतर न वाटणार नाही की फायनलला दोन्ही बैल पावर पलीकडे आणि अलीकडे नाव वारं आणि वाऱ्याप्रमाणेच पळालाय. बोरजाय देवीच्या आशीर्वादानं आज गाडी फायनलला राहिली. 1 नंबर बी केलाय. त्यांच्याकडे पण मुलाखतीला जाणार होतं परंतु दादा म्हटले की आज आमचं कडनं एवढी जबरदस्त गाडी पळाली. चला 1 नंबरच्या मुलाखती किंवा सगळ्यांना माहित असते परंतु आज 6 नंबर केला ना आपला. पण सेमीला कडनं जबरदस्त गाडी पळाली 1 नंबर तासावून आणि सेमी काढला होता. आपण थोडीशी मालकांची मुलाखत जाणून घेऊया किंवा संघर्ष काय आहे ते थोडासा जाणा. दोन्ही बैल बघितले तर मला नाही वाटत की न पळता बघता यांना कोण पायरा दिला अशा कंडिशन मध्ये आता सध्या बैल आहेत. परंतु दादा नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा नाव सांगा आपलं. माझं नाव गजानन नारायण मदने. हा आणि काय आज काय सांगचाल की आज बघितलं मी पण खोंड पळताना. आज अतिशय इतका आनंद आहे की आज म्हणजे असा गगनात मावना असा आनंद आहे. आणि महत्वाचं म्हणजे की आम्हाला गोविंद ड्रायव्हर यांची साथ इतकी सुंदर अशी लाभली का नाही. आम्ही कंप्लीट 5 ते 6 वर्ष झाले इतका बेकार संघर्ष करतोय. गुलाल नाही म्हणजे आम्हाला गुलाल नाही ना. आम्हाला लोक असे का असं हिनावलेवणी करत होते पण आज अक्षरशः का ना आम्हाला गोविंद ड्रायव्हरने यश प्राप्त करून दिलं. त्याबद्दल त्यांचा मी मनापासून नाव इतका ऋणी आहे का नाही ती काय बोलायचंच नाही. इतका आनंद झालाय मला. कारण गोविंद ड्रायव्हरच सांगतील त्यांनीच नियोजन लावलं होतं आजचं. ते म्हणले असे ना अशी गाडी पळू. आज त्यांनी आम्हाला यश प्राप्त करून दिले तेच सांगतात. ड्रायव्हर नमस्ते. काय सांगचाल आज या गाडी सकाळी वाटलेलं तुम्हाला गाडी राहील किंवा काय थोडं सांगचाल बैलांविषयी. पॉवर रोई मध्ये मी कडनं गाडी बघितली होती. ड्रायव्हर वाचून गाडीनं मार खाल्ला थोडा टाकाटाकीत. मग मी नियोजन चिमणगावला ओपन मध्ये हीच गाडी ओपन मध्ये घेऊन ये म्हणलं. मग ओपन मध्ये हाणली पण थोडा वासराचा पाय पलीकडे तासाच्या गेला. तिथं लॉबी होऊन गाडी पुढे बसली. म्हणलं गाडी लय पळती कडनं. मग इथं नियोजन केलं आणि इथं यश प्राप्त झालं. नक्कीच. म्हणजे चिमणगावात गटाला मार खाल्ला म्हणजे तासात उतरून मार म्हणजे खाल्ला नाही लागून निकाल घेतला. नक्कीच. काय दोन्ही बैलांविषयी सांगतात. बैल अशी चिकाट आहे पाय आणि जिद्द आहे आणि कुठल्या पण खांदावं लागली गाडी पळते. नक्कीच. आणि तुमची पण चिकाटी होती आणि बघा गोरगरिबांचा असंच मिलाप करून तुम्ही बैल पळावल्यानं आज करून दाखवलं सिद्ध की त्यांना बी गुलाल घेतला. एक सगळी भंडाऱ्यात गुलाल्यात रंगलेली त्यामुळे वेगळाच आनंद बघायला मिळतोय. त्यांच्याकडे द्या थोडं. काय सांगचाल थोडासा याच्या मागचा संघर्ष किंवा आता तुम्ही सांगितलं इथंच बांधायला बैल होता. नाही ही काही पाठीमागचं सफर बी माझंच आहे. बैल बी माझा हितच असतो. बरोबर. आणि बैल ज्या टायमिंगला आणला मी त्या टायमिंगला अक्षरशः मला बी वाटलं नव्हतं की बैलाकडे बघून की बैल पळत असेल किंवा काय पळल बैल. तर मी असं ते 8-15 दिवसांनी नियोजन केलं. म्हटलं एक फेरा मारून बघूया. त्यात मला त्याचा चलाकपणा इतका दिसला की मी नाही म्हटलं आपल्याला हे कुठंतरी आपला संघर्ष ही करू शकतोय. त्यासाठी मग जास्त विश्वास दिला आणि विश्वास दिला की मग असंच 1-2 आता 3रंच मैदान आहे. मी माझ्याकडे मी वासरू घेतल्यानंतर 3रंच मैदान आहे त्यानं मला यश प्राप्त करून दिलं. माझ्या आधी गुलाल नव्हता कसला. आदत मध्ये झाला होता. नाही पण तो आपल्यापाशी कुठं होता. तुमच्याकडे आल्यापासून पहिलाच गुलाल आहे. पहिलाच. नक्कीच. आणि अनेक आज या दादांचा पण पायरा मिळून आला. आणि नाही बैलांचं नियोजन काय आम्ही दोघच करतो. बैलांचं नियोजन आम्ही बैल बी आम्ही दोघच बैलाचं नियोजन पहिलं बैलाचं नियोजन करत होतो. बैलाचं नियोजन करता करता हे वासरू घेतलं आणि आम्ही आपलं ठरवलं घरचीच गाडी झाली थोडक्यात. घरचीच गाडी आम्ही दोघांनी. कुठनं पण येऊ द्या. चांगला ठाम पडतो. बघितलं पहिला गरीब व्यवसाय परिस्थिती नाही तरी बैल पळवतो. नाही. अहो आता करोडो रुपये असून उपयोग नाही.
गरीबाच्याच धावणीचं फायनल राहतोय. आता कितीतरी पैसे वाले गुलाल नाही. गाडी पिकअप आहे का नाही, पिकअप आता माझी मी घेतली पिकअप माझा आहे. पण आम्ही कधी जरी गेलो तरी आम्ही दोघं आहे का नाही, कधी पैशाचं किंवा ह्याचं आमच्या दोघं कधी मी त्याला सांगितलं मी जोपर्यंत गुलाल घेत नाही तोपर्यंत मी तुला भाडं मागणार. त्याला मी शब्द दिला होता. होऊ शकतो. नक्कीच येणार की बैल. आता लोक बघणारी सुद्धा हे करतील. दादांच्याकडे द्या जरा बैलाकडे जाऊया. या मित्रांनो बघा, मोलमजुरी करून आज बैलानं त्यांचं पांग फेडलं. बैल सुद्धा दिसायला साधा भोळाच आहे बघा, पण मालकागतच आहे. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा तुमचं. माझं नाव संतोष चंद्रकांत कांबळे. आणि काय आज काय आनंद काय वाटतोय आज? आज आनंद म्हणजे 5 वर्ष झालं बैल घेऊन मी. हा मला रेसलला देखील कोणी बैल दिला नाही. हा हा माझं दोन्ही हात पाय बैलाने मोडले ते, एवढा बैल येत होता. होय. मी स्वतः एकट्याने संघर्ष करून बैल घडवला. हा रोज बैल 4 किलोमीटर एकटा चालवतो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हा बैलाला कोणत्याही प्रकारची रेसल नाही, काय नाही, काय नाही, काय सुट्ट्यामध्ये नाही, काय नाही. हा कुणी बैल मला दिला नाही. हा आमचे गजानन मधने भावासारखे म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. हम्म. त्यांच्या नियोजन मध्ये बैल गेला हम्म. आणि बैलाचं नियोजन काय करायला काम लागलो. करता तुम्ही? मी शेती करतो. हा शेती करून हे बैल आमची शेती म्हणजे बागायत नाही, कोरडगाव शेती, डोंगराच्या पायथ्याला गाव आहे आमचं. हा सगळं विकृती खाद्य घालून बैलाला जगवतो. हा हा नक्कीच. आणि काय आज पांग फेडलं आज म्हणायचं. पांग पेडलं. हा. पांग पेडणार ह्याची मला खात्री होती. आधी कुठं फायनलला? आधी वरुड मध्ये क्वार्टरला राहिला होता. हा म्हणजे असं फायनलला पहिल्यांदाच राहिला. फायनलला पहिल्यांदाच राहिला. क्वार्टरला राहिला होता आसनगाववाल्यांबरोबर, सुंदर बरोबर आसनगावच्या, त्याच्याबरोबर क्वार्टरला राहिला. सेमी तर कडनं काढला दोन्ही बैलांना. बैल आपला दोन्ही गांधी पोहतो. बरोबर. पण काय लोक आपल्याला पैरे देत नाहीत. हा हा फेऱ्याला बी देत नव्हते कोण. झुपला नाही कोणी. शेजारी माझ्या आजूबाजूच्या गावातली बैलवाली यायची, माझ्या घराच्या खाली फाटी आहे, पण कोणी मला बैल झुपला नाही. हा मला रेसरला बैल कोणी दिला नाही. हा अक्षरशः मी स्वतः एकट्याने संघर्ष. माझा लहान मुलगा आहे, हम्म. ये बाळा. हा मुलांनी सगळा संघर्ष केला. बैल आता मला मारतो. हा मुलगा गायत पडला बैलाचा तर मारत नाही. हा, हा. ह्या मुलाचा आणि माझा संघर्ष आहे सगळा. त्याकडे द्या बाळा. बोल बाळा. काय आज काय बाळा आनंद काय? खूप आनंद आहे. शाळेत जातो का? कितवीला आहे? 6वीला. 6वीला. आणि आज काय नाव बैलाचं? पावर. आणि पावर आज पावर दाखवली. आनंद वाटतोय ना आज? हो. बघा मित्रांनो, सगळ्यांचं कष्ट ही एवढी असणारी, एकट्यानं पळत नाही मालकानं. सगळी मंडळी एवढी आहे आणि प्रेमापोटी इथं कोणी पैसे देऊन किंवा सारखी साथ मिळाली. हा हाजरी देऊन इथं कोण आलेलं नाही. सगळी प्रेमापोटी आलेली. आणि पुढे की चौघांचं सत्य महत्वाचं. एक निलेश राऊत, ओम बोधावले आणि गजानन मधने. ह्या चौघांमुळे बैल आज माझा उजेडामध्ये आला. आता येईल नक्की चांगलं पायरे येतील. नाही ना, त्या चौघांनी नियोजन घेतलं, त्यांनी मला बैल वासरू घेऊन दिलं. ह्यांनी दोघांनी नियोजन केलं आणि त्यामुळे बैल प्राप्त झाला. नक्कीच नक्कीच. येणाऱ्या मैदानासाठी शुभेच्छा. तुमचा बैल हिंद केसरी हो. कष्टात नाही, गोरगरिबाचीच बैल पळतात. आणि आपण गोरगरिबांचा चॅनल आहे आपला. सर्वसामान्यांची आपण मुलाखती घेत असतो. आणि खरोखर तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी शुभेच्छा. कितव्या गटात पळाले आज? आज किती 7व्या गटात. आणि सेमी चौथा. आणि फायनलला किती केला? 6 नंबर केला. 6 नंबर. मित्रांनो बघा, व्हिडिओ बघा, बैल कशी पळाली बघा. दोन्ही जबरदस्त पळाली आणि आजच्या या मैदानाची मानकरी झाली. तुम्हाला शुभेच्छा काका. धन्यवाद. आजच्या मैदानातील 4 नंबरचा मानकरी दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा प्रथम. बाबू पलाम, चंचोळी. आणि आज बैलाचं नाव? चित्तर. आज या बोरजाईवाडीच्या मैदानात 4 नंबरची मानकरी झालं. काय बैलाविषयी काय सांगताल थोडं? बैल लय रागीट आहे. हा हा गट पळून आला, स्टेज पशीच उकरायला लागला. मी पळून आला, सोडला, तिथंच उकरायला लागला. आता फायनल पण आला तरी बी उकरत होता. अजून बी कान टाक- रागायचं नाही कोणाला. हो, राग. रागले. आणि दाताला काय? दाताला दुसरा आहे. दुसरा आहे होय. आणि मंगळ्या बरोबर पळा. बरोबर पडला. जबरदस्त गाडी पळाली आज. आणि सेमीला सुद्धा 1 नंबर गाडी पळाली. आणि कुठून खरेदी केला होता किंवा काय? हा बैल खरेदी शेटच्या ह्यानं केलेला आहे. हा सुशांत शेठ पवार मारवाडी. बर, त्यांच्या ह्यानं केलेला खरेदी. त्यांची चॉईस. त्यांची चॉईस आहे. आणि आतापर्यंत किती मैदान झालेत किंवा काय असं? मैदान आल्यापासून झाले असतील 10-11. हा 2 वेळा राहिला. 2 वेळा राहिला फायनल. आजचं काय? आजच्या फायनल विषयी आज काय आता 1-1.5 महिना झालं बैल बांधून आता दात लावला म्हणून बांधून ठेवला हा महिना. हा हा 4 महिना झालं, त्यातली 3 मैदान गटालाच मार खात होतो आम्ही. हा. गेल्या मैदानात गट पास केला आणि आज फायनल राहिलो. आज गाडी कोणी आणली? गाडी ही काय तिकडे ड्रायव्हर चंचळी. हा हा नक्कीच. आणि ही आपली सगळी अडचणीच्या काळातल्या सगळ्या जोडीदार आहे ती. हा हा सुखात सगळी येते ती. हा
पण ही सगळी अडचणीच्या काळात अडचणीच्या काळात माग हटणार नाहीत मागं काय. हटत नाही ते. नक्कीच मित्रांनो बघा बैल आपल्याला नवीन बघायला मिळाला. नाव काय म्हटलं? चित्तर चित्तर. थोडासा सोडा. आणि आज बैलाचा पारा सांगितलं त्यांनी, गट काढला की तिथंच उकरायला लागला, सेमी काढल्या उकरायला लागला आणि राग जबरदस्त आहे बैलाला. आणि 2 दात आताशी बैल आहे, मग येणारं भविष्य नक्कीच चांगलं असणार आहे. आणि जबरदस्त गाडी आज बघितली मी पण. मंगळ्याची गट किती होता? गट क्रमांक 16 आणि सेमी सेमी क्रमांक 1. मित्रांनो बघा व्हिडिओ जबरदस्त गाडी पळाली, कारण आम्ही समोरून बघितलंय, तुम्ही आणि कडनं गाडी पळाली जबरदस्त अशी. आनंद बैल कसा पळाला काय सांगचाल? आज जास्त म्हणजे बऱ्याच दिवसाची संघर्ष आमचा संपला. हा म्हणजे बाबू पलवान चंचळी आणि सुशांत शेठ पवार मारडी, मारडी. हा, त्यांचं नाव बरेच दिवस जरा चर्चेत नव्हतं. हा, हा. त्या चित्तरनं साध्य करून दाखवलं आणि सुशांत शेठचं आणि बाबू पलवानचं नाव राखलं. म्हणजे आज लय आनंद झालाय. हा, हा. बऱ्याच दिवसाचा म्हणजे गुलाल तुटलाला आणि लय संघर्ष, अनेक खरेद्या, 10-10 लाख रुपयाच्या खरेद्या, हा. पण संघर्ष पण तेवढाच. आणि आज बैलानं संपवला. आज बैलानं संपवला संघर्ष. आणि नक्कीच. बैल आदत मध्ये पण तेवढाच पळत होता. आपण खरेदी केला त्या आदत मध्ये पण 30-40 गुलाल आहेत बैलाच. हा. आणि बैल आता दुसरा आहे. बैल पळतोय, फक्त जरा अडचण होती, म्हणजे पायऱ्या वाचून किंवा गुलालाची अडचण होती. एकदा गुलाल शिवला बैलानं की मग बैल पळतोय, फक्त दिसत नव्हता हा, बैल. हा, अंधारात होता. आता त्यानं साध्य करून हा. दाखवलं. दाखवलं. नक्कीच शुभेच्छा येणाऱ्या मैदानासाठी. कोरेगावला आहे का आता? 100%. कोरेगावचं कारण आता हे मोठे मानाचं मैदान आहे आणि त्या मैदानात चांगला पायरा करा आणि तुम्हाला त्या मैदानासाठी शुभेच्छा. शुभेच्छा. आणि तुम्ही बी आमची मुलाखत घेतली त्याबद्दल आपलं तुमचं कामच आहे मुलाखत घेणं. आभारी आहे. पहिल्यापासूनच श्रेय आहे. श्रेय आहे. धन्यवाद.